विश्वेशं माधवं दुण्डिं दण्डपाणिं च भैरवं वन्दे काशीं गुहां गंगां भवानी मणिकर्णिकां भवाब्धिमग्नं दीनं मां समुद्धर भवार्णवा करमग्राह गृहीतांगं दासोऽहं तव ॐ वन्दे देव उमापतिं सुरगुरुं वन्दे जगत्कारणं वन्दे पन्नगभूषणं मृगधरं वन्दे पशूनां पतिं वन्दे सूर्यशशाङ्कवह्निनयनं वन्दे मुकुन्दप्रियं वन्दे भक्तजनाश्रयं च वरदं वन्दे शिवं शङ्करम्। सच्चिदानंद स्वरूप परब्रह्म परमात्मा अनंत ब्रह्मांड नायक भगवंताची तुमच्या माझ्या साऱ्या भक्तांवरती असीम अशा प्रकारची कृपा आजपासून भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी कलियुगातलं उत्तमाती उत्तम अशा प्रकारचं जे साधन आहे, जे साधन भगवान सांब सदाशिवांच्या प्रसन्नतेला कारण ठरणारं आहे, ज्या साधनाला शिवकथा असं म्हणतात, शिवचरित्र असं म्हणतात, शिवलीला असं म्हणतात। जी शिवकथा, जे शिवचरित्र, जी शिवलीला सनतकुमार व्यासादिक महामुनींनी आपल्या मुखाने गायन केलेली आहे आणि जी कथा श्रवण करून ज्या महात्म्यांनी आपलं स्वतःचं परमकल्याण साधून घेतलेलं आहे आणि परमानंदापर्यंत जे महात्मे जाऊन पोहोचलेले आहेत, भगवंताच्या स्वरूपाचा अनुभव ज्या कथेच्या माध्यमातून, भगवंताच्या लीलेचा आनंद ज्या कथेच्या माध्यमातून व्यासांसारख्या ऋषींनी प्राप्त करून घेतलेला आहे, त्या शिवपुराणाच्या माध्यमातून तुम्ही मी सुद्धा भगवान सांब सदाशिवांचं चरित्र आजपासून या ठिकाणावरती श्रवण करण्यासाठी आरंभ करत आहोत। तत्पूर्वी आनंदाने साऱ्यांनी मिळून भगवंताच्या नामाचं संकीर्तन आपल्या मुखाने करायचं आहे। नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले, नमः शिवाय, नमः
शिवाय
भगवंताची श्री साधू संतांची तुमच्या माझ्या साऱ्यांवरती असीम कृपा आहे। पुन्हा एक वेळेला या परिसरामध्ये आपण सारे भक्त एकत्र आलेलो आहोत आणि पुन्हा एक वेळेला आजपासून 7 दिवस भगवंताची परमपवित्र कथा तुमच्या माझ्या कानावरती येणार आहे। ज्या कथेच्या माध्यमातून परमानंदापर्यंत जाण्याची वाट साधू संत भक्तांना कळली आणि तुमच्या माझ्यासारखे मनुष्य योनीमध्ये जन्माला आलेले जे सामान्य जीव आहेत, या जीवांच्या परमकल्याणासाठी जी वाट वेदांच्या माध्यमातून, उपनिषदांच्या माध्यमातून, 18 पुराणांच्या माध्यमातून, महाभारत, श्रीमद भगवद्गीतेसारख्या, रामायणासारख्या ग्रंथाच्या माध्यमातून मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेल्या जीवाचं परमकल्याण कसं होईल याचा उपदेश साधू संत ग्रंथांनी तुम्हाला मला केलेला आहे। आपला उपदेश सामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी ऋषी मुनी महात्म्यांनी ग्रंथ तयार करून ठेवलेले आहेत। या ग्रंथामध्ये जीवाच्या परमकल्याणाचं साधन वर्णन केलेलं आहे। जन्माला आलेलं असताना कशा पद्धतीनं आपण जीवन जगावं, हे जीवन जगत असताना कशा पद्धतीनं आपण आचरण करावं, जसं साधू संतांनी तुम्हाला मला सांगितलं, जसं ग्रंथांनी आपल्याला सांगितलेलं आहे, तशा पद्धतीचं आचरण, तशा पद्धतीचं वर्तन जर आपण करत राहिलो तर मृत्यूलोकामध्ये राहत असताना सुद्धा आपलं कल्याणच होतं आणि ज्या वेळेला आपला देह पडतो त्याही वेळेला आपलं परमकल्याण होतं। कल्याणाचे 2 भाग सांगितलेले आहेत। एक लौकिक कल्याण आहे आणि एक पारलौकिक कल्याण असतं, किंवा एक इहलोकातलं कल्याण आहे आणि एक परलोकातलं कल्याण आहे। इहलोक म्हणजे जिथं सध्या आपण राहतो ती जागा, मृत्यूलोक, आणि परलोक म्हणजे या मृत्यूलोकाला सोडून जेवढे लोक आहेत तेवढे। आपण मध्यभागी आहोत। आपल्या वर 7 लोक आहेत, आपल्या खाली 7 लोक आहेत। जसा हा मृत्यूलोक आहे ना, तसं वर 7 लोक आहेत आणि खाली 7 आहेत। प्रत्येक लोकामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जीव निवास करतात, प्राणी राहतात। वरचा जर का विचार केला तर देवता राहतात। आपल्यापेक्षा जे श्रेष्ठ आहेत ते वर राहतात, देवता निवास करतात त्या ठिकाणावरती। भूर लोक आहे, भुवर लोक आहे, जनलोक आहे, तपोलोक आहे, सत्यलोक आहे, असे हे वरचे। खाली अतल आहे, सुतल आहे, वितल आहे, तलातल आहे, रसातल आहे, पाताळ आहे, असे खाली राहणारे काही दैत्य योनीमध्ये जन्माला आलेले असुर स्वभावाची माणसं, असुर स्वभावाचे जीव पाताळ लोकामध्ये राहतात। ती त्यांना दिलेली जागा आहे। ज्यांचं आपल्यापेक्षा जास्त पुण्य झालेलं आहे ते स्वर्गामध्ये गेलेले आहेत, आपण मधले आहोत। म्हणजे आपण पूर्ण पुण्यवानही नाही
आणि आपण पूर्ण पापीही नाही. ज्या वेळेला एखाद्या जीवाचं पाप आणि पुण्य हे समान होतं, त्यावेळेला त्याला मनुष्य जन्म दान केला जातो, असा शास्त्राचा न्याय आहे. एका मर्यादेपेक्षा जास्त ज्या वेळेला अधिक पाप मनुष्य किंवा एखादा जीव करतो, त्यावेळेला त्याला पाप योनीमध्ये जन्म दिला जातो. पाषाणाची योनी पाप योनी आहे, वृक्षाची योनी पाप योनी आहे, पक्षाची योनी, कुत्र्याची, मांजराची, किड्या मुंग्यांच्या योन्या ह्या पाप योन्या आहेत. जो जीव जितकं पापकर्म करेल त्याला तितक्या निकृष्ट दर्जाची योनी प्राप्त होत असते. आणि जोपर्यंत त्याचं पाप पूर्णपणे नाहीसं होत नाही आणि तो जीव शुद्धतेकडे वाटचाल करत नाही, तोपर्यंत तो तितके वर्ष त्याच योनीमध्ये राहत असतो. आता कुणाला माहित आहे हे झाड किती दिवस इथं उभं राहील, पण ती योनी आहे, ती भोग योनी आहे, त्याला उभं राहावं लागणार. एखादा जीव कुत्र्याच्या योनीमध्ये गेला, मांजराच्या योनीमध्ये गेला अथवा किड्या मुंग्यांच्या योनीमध्ये गेला, जोपर्यंत त्याचे ते पापाचे भोग आहेत तोपर्यंत त्याला त्या योनीमध्ये राहावं लागतं. मग त्याच्यापेक्षा श्रेष्ठ योनी त्याला प्राप्त होत असते. असं क्रमाक्रमाने जीवाची शुद्धतेकडे वाटचाल होत असते. आणि ज्या वेळेला त्याचं पुण्यही समान होतं आणि पापही समान होतं, त्यावेळेला त्याला मनुष्य जन्म दिला जातो. काही जीव खालून वर येतात, म्हणजे पाप योनीतूनही मनुष्य जन्माला येणारे काही असतात. आणि वर देवता आहेत. आपल्यापेक्षा जास्त पाप केलेले जीव आपण पाहतो किड्या मुंग्यांच्या रूपाने, आणि आपल्यापेक्षा पुण्य केलेले जीव कुठं दिसतात? स्वर्ग लोकात दिसतात. इंद्रपद, चंद्रपद, सूर्यपद, वरुणपद ज्यांना प्राप्त झालेलं आहे, हे सगळे काय आहेत? पद आहेत. ज्याला जे पद पाहिजे असेल त्यांनी तशा प्रकारचं पुण्य करावं आणि ते पद प्राप्त करून घ्यावं, अशी योजना आहे शास्त्राची. मग पुण्यकर्म जर का एखादा करत गेला तर त्या पुण्याईचा परिणाम त्याला स्वर्ग प्राप्त होत असतो. पण जसा पाप योनीमध्ये गेलेला जीव कायम पाप योनीमध्ये राहत नाही, तो कधी ना कधी तरी पुन्हा वरती येतो, सामान्य स्तरावर येतो. मनुष्य हा सामान्य स्तर आहे, एवढं लक्षात ठेवा तात्पुरतं. जसं पापी जीवाचं आहे तसं पुण्यवानाचं आहे. तसा स्वर्गात गेलेलाही कायम स्वर्गात राहू शकत नाही. ज्या वेळेला स्वर्गात गेलेल्यांचं पुण्य संपतं त्यावेळेला तेही सामान्य स्तरावर येतात, म्हणजे मनुष्याच्या स्तरावर येतात. क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशन्ति, असं सूत्र भगवद्गीतेमध्ये वर्णन केलेलं आहे. पै पुण्याची पावटी सरे, सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्युलोका. आता जरासा तुमचा माझा विचार करू. आपल्यापैकी बरेच जण खालूनही आलेले आहेत आणि बरेच वरतूनही आलेले असतात. आता त्याचं परीक्षण कोण करेल बरं? कोण खालून आलंय आणि कोण वरतून आलंय? पण त्या भानगडीमध्ये आता आपल्याला पडायचं नाही. आता एकच आपल्याला विचार करायचा आहे की भगवंतानी मला हा देह दिलेला आहे ना, मला ही नर्तनू आता प्राप्त झालेली आहे, तर आता मी काय करायला पाहिजे? माणूस प्रवास करत 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 जिथं येऊन पोहोचलेला असतो त्यांनी तिथून पुढं कसा प्रवास करायचा आहे, त्या पुढच्या प्रवासाचा विचार करायचा. आपण मागून कसा प्रवास करत आलो त्या विचारात आता राहून काही उपयोग नसतो.
आता आपण सामान्य स्थितीमध्ये सामान्य अवस्थेमध्ये आलेलो आहोत असं आपण समजू, कारण आपण मनुष्याच्या योनीमध्ये जन्माला आलेलो आहोत. इथं आपल्याला दोन्हीही सुविधा उपलब्ध आहेत. पापाचरण करून अजूनही आपलं मन भरलेलं नसेल, निकृष्ट योन्यांमध्ये जन्म घेऊन अजूनही आपलं मन जर का भरलेलं नसेल, तर आपण पाप कर्मही करू शकतो. आपल्याला इथून स्वर्गात जायचं असेल तर आपण स्वर्गामध्येही जाऊ शकतो, पण त्याच्यासाठी पुण्य कर्म करावं लागतं. आणि अजून तिसरी एक जागा आहे, अजून तिसरं एक शाश्वत ठिकाण आहे की जिथं गेल्यानंतर पुन्हा वापस येण्याची आवश्यकता पडत नसते, आणि त्याला जीवन मुक्ती असं म्हणत असतात. त्याला मुक्त होऊन जाणे असं म्हणत असतात. याच्यापैकी मला या 84 लक्ष योनीच्या फेऱ्यातून मुक्त होऊन जायचं आहे, हा ज्ञानाचा विचार आहे. आणि हा ज्ञानाचा विचार सगळ्या जीवांना जन्माला आलेलो आहोत, नर्तनू मिळालेली आहे, तरी सुद्धा आता आपण नेमकं काय करायला पाहिजे, आपण नेमकं कुठं जायला पाहिजे, आपलं ध्येय काय आहे हे आपल्याला कळत नसतं. आणि ते ध्येय कळावं याच्यासाठी असतो सत्संग, त्याच्यासाठी असते कथा, त्याच्यासाठी असतं श्रवण, त्याच्यासाठी असतं वाचन, ग्रंथाचं वाचन, सद्ग्रंथांचं वाचन, सद्ग्रंथाचं श्रवण, सद्ग्रंथाचं कीर्तन, सद्ग्रंथाचं मनन. एका वाक्यामध्ये याला म्हणतात सत्संग. आणि हा सत्संग कुणाला करायला सांगितलेला आहे? पशु पक्षी प्राण्यांसाठी ह्या सगळ्या योजना आहेत का? धर्म पशु पक्षी प्राण्यांसाठी आहे का? कर्म पशु पक्षी प्राण्यांसाठी आहे का? उपासना पशु पक्षी प्राण्यांसाठी आहे का? विधी विधान पशु पक्षी प्राण्यांसाठी आहे का? पशु पक्षी प्राण्यांसाठी धर्म नाही, कर्म नाही, मंत्र नाही, तंत्र नाही, यंत्र नाही, विधी विधान नाही, काहीच नाही महाराज. पशु पक्षी प्राण्यांना वाटेल तसं ते जगतात, वाटेल तसं ते करतात. असं जरी आपण म्हणत असलो तरी सुद्धा पशु पक्षी प्राण्यांचं सुद्धा काही ना तरी नियम आहे. पण तरी सुद्धा सामान्यतः पशु पक्षी प्राण्यांकडे ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला ते आपल्याला खाताना दिसतात, ते आपल्याला झोपताना दिसतात. पशु पक्षी प्राण्यांना भीती वाटते आणि पशु पक्षी प्राणी संततीला जन्म देताना तुम्हाला मला दिसतात. आता तुमच्या माझ्याकडे जर का पाहिलं, त्यांच्या तुलनेत आणि आपल्या तुलनेत ते काय करतात, आपण काय करतो? तेही खातात, आपणही खातो. खाण्याचे पदार्थ वेगवेगळे असतील पण आपल्याला खायला लागत नाही का? लागतं ना महाराज. तेही झोपतात, आपणही झोपतो. त्यांनाही भीती वाटते, आपल्यालाही भीती वाटते. काही माणसं अशी असतील ज्यांचं असं म्हणणं असेल, आम्हाला भीतीच वाटत नाही, आम्हाला अंधार पडला तरी भीती वाटत नाही, लाईट गेली रात्रीच्या वेळेला तरी भीती वाटत नाही, कुठे एकांतात जंगलामध्ये गेलो तरी आम्हाला भीती वाटत नाही. कशाचीच भीती नाही, कशाचीच भीती नाही. पण कशाची भीती नसली माणसाला, असं जरी एखाद्याचं म्हणणं असलं तरी कशाची ना कशाची तरी भीती असतेच. बर कशाची भीती असते याचं उत्तर द्या असं जर कोणी म्हटलं तर सरते शेवटी मरणाचं भय सगळ्यांना असतं. बरं, आता अजून एक सामान्य विचार करू. एखादा मनुष्य असं म्हणत असला की मला कशाचीच भीती नाही, तरी सुद्धा एक भीती त्यांनी बाळगायला पाहिजे. माणसाने कधीही घाबरूनच राहिलं पाहिजे. म्हणजे माणूस जरा शांत राहतो. कशाचं भय बाळगायला पाहिजे मनुष्याने?
मी अधोगतीला जाणार नाही याची भीती बाळगली पाहिजे. जिथं मी आहे तिथून माझं पतन होणार नाही याचं भय बाळगलं पाहिजे. माझ्याकडून जीवनामध्ये कोणत्याच परिस्थितीमध्ये पाप घडणार नाही याची भीती बाळगली पाहिजे. मला नरकाला जावं लागणार नाही याची भीती बाळगली पाहिजे. माझ्याकडून कोणत्याही प्रकारचा अपराध होणार नाही याचे भय बाळगलं पाहिजे, याची भीती बाळगली पाहिजे. आपण कितीही वयाने मोठे झालो, आपण कितीही ज्ञानाने श्रेष्ठ झालो, पदप्रतिष्ठा धनसंपत्तीनं आपण कितीही श्रेष्ठ झालो तरी सुद्धा अपराध कोणाकडूनही घडण्याची शक्यता असते. पापाचरण सहज कोणाकडूनही घडण्याची दाट शक्यता असते. आणि म्हणून कोणत्याही माणसांनी बेसावध राहता कामा नये. आपण वयाने कितीही मोठे झालो तरी सुद्धा, ज्ञानाने कितीही मोठे झालो तरी सुद्धा, पदानी प्रतिष्ठेनी मानसन्मानानी धनसंपत्तीनं आपण कितीही श्रेष्ठ झालो तरी सुद्धा घाबरलं पाहिजे. जरा नम्र होऊन राहिलं पाहिजे, जरा शांत राहिलं पाहिजे. का? कारण सहज चालता चालता पाप घडतं आपल्याकडून. नाही मुद्दाम होऊन पाप कर्म केलं आपण, अपराध घडण्याची दाट शक्यता असते. म्हणून सावध राहायला सांगितलं, म्हणून जपून राहायला सांगितलं. पशु पक्षी प्राण्यांना भय असतं, भय तुम्हाला मलाही असतं. नसलं तर निदान भय बाळगलं पाहिजे. आणि चौथी गोष्ट जी पशु पक्षी प्राण्यांमध्ये आणि जीवांमध्ये सामान्य आहे ती अशी की तेही संततीला जन्म देतात आणि आपणही संततीला जन्म देतो. या चार गोष्टींच्या पुढे जाऊन पशु पक्षी प्राणी काहीच करत नसतात. काही करायचा त्यांना विचारही येत नाही. आला तरी ते काही करू शकत नाहीत, कारण त्यांच्याकडे साधनच नसतं. आपल्याला हात आहेत, आपण हाताने क्रिया करू शकतो, हे आपलं वैशिष्ट्य आहे. तसं पाहिलं गेलं तर डोळे त्यांनाही आहेत, कान त्यांना आहेत, पाय त्यांना आहेत, मुख त्यांना आहे, नाक त्यांना आहे, हे सगळे अवयव त्यांना आहेत. आपला विचार केला तर आपल्याला ही डोळे आहेत, कान आहे, नाक आहे, मुख आहे, पाय आहेत, हात आहेत. आणि याच्यापेक्षा सगळ्यात जास्त विशेष गोष्ट आपल्याकडे अशी आहे की आपल्याकडे बुद्धी आहे, आपल्याकडे ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती आहे महाराज, जी पशु पक्षी प्राण्यांमध्ये नाही. त्यांच्याकडे जी बुद्धी आहे ती सीमित ज्ञानाची बुद्धी आहे. त्यांना जेवढं गरजेचं आहे तेवढंच त्यांना कळतं, त्याच्यापेक्षा पुढचं कळतं का? माणसाचं तसं नाही. आणि इथं फरक पडतो इतर योन्यांमध्ये आणि मनुष्याच्या योनीमध्ये. म्हटले देवता तर आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहेत, मग त्या तर आपल्यापेक्षा ज्ञानी असतील. श्रेष्ठ असून उपयोग नाही महाराज, त्या फक्त पदानी श्रेष्ठ आहेत. ज्ञान त्यांच्याकडे आहे का हा प्रश्न तिथंही राहतोच. या जगात ज्ञान कोण संपादन करू शकतं? पाप्याचा विचार केला तर पाप योनीमध्ये असणाऱ्यांना ज्ञान जगात असून उपयोग नाही, कारण त्यांच्याकडे ग्रहण शक्तीच नाही. आपल्यापेक्षा श्रेष्ठ देवतांचा विचार केला तर ज्ञानाची आवश्यकता त्यांनाही आहे, पण त्यांना आवश्यकता वाटत नाही. का वाटत नाही? कारण ते पदाच्या अभिमानाने मदाने उन्मत्त झालेले असतात. आम्ही देवता आहोत हा त्यांचा अहंकार, हा त्यांचा अभिमान असतो. आणि राहिला तिसरा घटक तुमच्या माझ्यासारखा, तर आपल्याकडे ज्ञान ग्रहण करण्याची शक्ती असली तरी सुद्धा आपण ज्ञान ग्रहण करत नाही. आता आपण का ज्ञान ग्रहण करत नाही? याला एकच कारण असतं, अज्ञान. मी काय करायला पाहिजे हेच जर माणसाला कळत नसेल तर माणसाने काय करावं? आणि हा सगळा विवेक विचार मनुष्याला जीवाला दान करण्यासाठीच संत ग्रंथांनी, संतांनी, ऋषी मुनी महात्म्यांनी ग्रंथ निर्माण करून ठेवलेले आहेत, शास्त्र निर्माण करून ठेवलेले आहे.
म्हणून सगळं सत्कर्माचा उपदेश मनुष्याला आहे, विधिनिषेधाचा उपदेश मनुष्याला आहे, धर्माचा कर्माचा उपासनेचा उपदेश मनुष्याला आहे, पशुपक्षी प्राण्यांना नाही. आणि विचार करायला पाहिजे आता जो बुद्धिमान आहे, ज्यांना आपलं परमकल्याण काही ना काहीतरी जीवनामध्ये साधून घ्यायचं आहे, की मी इथं जिवंत आहे तोपर्यंत माझं जीवन उत्तम राहिलं पाहिजे, आणि ज्या वेळेला माझा मृत्यू होईल त्यावेळेला मला सद्गती प्राप्त झाली पाहिजे. आणि सद्गती त्यालाच म्हणतात की जिथून फिरून पुन्हा इथं येण्याची आवश्यकता पडत नसते. असं ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवायला सांगितलं. हा सगळा झाला विचार, हा सगळा झाला विवेकाचा भाग. हा सत्संगातून आपल्याला प्राप्त होतो. हा शास्त्राच्या माध्यमातून ऋषी मुनी महात्म्यांनी तुम्हाला मला देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि एवढं सगळं आपल्याला किंवा आपल्या कल्याणासाठी, आपल्याला उपदेश करण्यासाठी एवढे सगळे शास्त्र, एवढे सगळे ग्रंथ, एवढे सगळे पुराण, आणि इतका रात्रंदिवस ज्ञानाचा जागर चाललेला असताना सुद्धा आपण जर का सावध होत नसू तर मात्र आपण स्वतःचे सगळ्यात मोठे वैरी आपणच आहोत हे समजून घेतलं पाहिजे. म्हणून साऱ्यांच्या परिचयातलं, साऱ्यांच्या श्रवणातलं, साऱ्यांच्या पाठातलं वचन आहे ना, ज्याला हात मिळालेले आहेत त्यांनी भगवंताची सेवा हाताने करायला पाहिजे. ज्याला कान मिळालेले आहेत त्यांनी भगवंताचं गुणवर्णन श्रवण करायला पाहिजे. ज्याला मुख मिळालेलं आहे त्यांनी भगवंताची कीर्ती गायन केली पाहिजे. काय है आँखों जो शाम को दर्शन किया करे, है शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो हरि नाम का सुमिरन किया करे. हीरे मोती हीरे मोती से नहीं शोभा है हाथ जो भगवान का पूजन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो त्याच डोळ्यांची सार्थकता आहे जी डोळे अखंड भगवंताला पाहण्याचा प्रयत्न करतात. तेच मुख धन्य आहे जी मुख, जी वाणी अखंड भगवंताच्या नामाचं संकीर्तन करण्याचा प्रयत्न करते, अखंड भगवंताचं नाम घेण्याचा प्रयत्न करते. तेच कान धन्य आहेत जे कान अखंड भगवंताची कथा ऐकण्यासाठी आतुरलेले आहेत. तेच हात धन्य आहेत जे हात भगवंताची, साधू संतांची, आई वडिलांची, दीनदुखितांची, गोरगरिबांची सेवा करण्यासाठी पुढे येत आहेत. तेच पाय धन्य आहेत जे पाय भगवंताच्या धामाच्या दिशेने वाटचाल करतात. तीर्थयात्रा जे पाय करत आहेत ते पाय धन्य आहेत. ती बुद्धी धन्य आहे जी बुद्धी अखंड आपल्या परमकल्याणाचा विचार करते. म्हणून थोडक्यात भाव एवढाच आहे
की भगवंतानी तुम्हाला मला ही नरतनू दान केलेली आहे तर कशासाठी दिलेली आहे, याचा सगळ्यात अगोदर पहिल्या पायरीवरती तुम्हाला मला विचार करणं भाग आहे। क्षणोक्षणी हाची करावा विचार, 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 करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू, नाशिवंत देव जाणार सकळ, नाशिवंत देव जाणार सकळ, नाशिवंत देव जाणार सकळ, करावया पार भवसिंधू, करावया पार भवसिंधू, नाशिवंत देव जाणार सकळ, नाशिवंत देव जाणार सकळ, नाशिवंत देव जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देव जाणार सकळ, नाशिवंत देव जाणार सकळ, नाशिवंत देव जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान, आयुष्य खातो काळ सावधान, नाशिवंत देव जाणार सकळ, नाशिवंत देव जाणार सकळ, नाशिवंत देव जाणार सकळ, क्षणोक्षणी हाची करावा विचार, विचार करायला सांगितला। विचार तुम्ही मी करत नाही का? आपण काय बिना विचाराचे इथं बसलेलो आहोत का? विचार करायचा नाही म्हटलं तरी काय आपल्या डोक्यातले विचार थांबतात का? आपण जागे असलो तरी आपले विचार चाललेलेच आहेत। एखादा विचारांना कंटाळून कंटाळून झोपी गेला तरी झोपेत सुद्धा विचार। बरं, एखाद्याला गाढ झोप लागली तरी सुद्धा स्वप्न ही विचारांचीच परिणती आहे महाराज। नाना प्रकारचे स्वप्न पडत आहेत। विचार बुद्धी कायम माणसाची चलायमान आहे। शरीर जरी सुप्त अवस्थेमध्ये एखाद्या वेळेला गेलं, झोपलो जरी आपण तरी बुद्धी बुद्धीचं काम करते आहे, ती अखंड चाललेली आहे। म्हणून असं सांगितलं एका ठिकाणावरती ग्रंथामध्ये की एखाद्या व्यक्तीला 24 तास भजन करायचं असेल, पण शरीराला खावं लागतं, शरीराला झोपावं लागतं। मग झोपेमध्ये तेवढा वेळ जातो, मग भजन कसं होईल? मग त्यावेळेला सांगितलं की झोपण्याच्या अगोदर झोपेमध्ये सुद्धा भजन व्हावं असं वाटत असेल ना, तर मोबाईल बाजूला ठेवून द्यायला सांगितलं, नामस्मरण करायला सांगितलं। जे आपल्या आवडीचं असेल ते नामस्मरण करत 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 नाम गाता गाता झोप लागली पाहिजे आपल्याला।
नाम गाता गाता कधी झोप लागून गेली कळालं सुद्धा नाही पाहिजे, बस आपण फक्त नाम गायन करत राहायचं. आणि आता झोपेमध्ये सुद्धा माझं भजन चाललेलं आहे. नवे नवे आपण करत असलेलं भजन परिपक्व झालेलं आहे. हे कसं समजायचं? डोळा उघडल्या बरोबर तेच नाम मुखामध्ये आल्या बरोबर ज्या वेळेला यायला लागेल समजून घ्यायचं हे नाम मी झोपलेलो होतो तरी आपोआप चाललेलं होतं. असा जर का एखाद्याने नामाचा अभ्यास केला ना, नाम गाता गाता जर का तो झोपला किंवा त्याला झोप लागली आणि सकाळी उठल्याबरोबर त्यानं विचार करण्याच्या आत त्याच्या मुखामध्ये जर भगवंताचं नाम आलं तर त्यांनी समजून घ्यावं माझा अभ्यास चांगला चाललेला आहे, माझं भजन आता परिपक्वतेकडे वाटचाल करत आहे. भजन परिपक्व झालंय त्याचं ते दर्शन एका ठिकाणावरती सांगितलेलं आहे. म्हणून बुद्धी अखंड विचार करत राहते. फक्त माणसाची अडचण एवढीच आहे, करायला पाहिजे तो विचार आपण करत नाही. भलते सलते सगळे जगभरातले विचार आपले दिवसभरात करून झालेले असतात. शेवटी आपली बुद्धी थकून जाते. आपणच आपल्याला म्हणतो बस बाबा आता किती 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 विचार करशील. नाही आपण स्वतःला सावरू शकलो. समोरचे म्हणतात अहो बस किती विचार करणार, किती विचार करशील, जरा शांत राहा. विचार साधू संतांनीही करायला सांगितलेले आहे, पण काय विचार करावा? तरावया पार भवसिंधू. मी ज्या दुःखरूप नश्वर अशाश्वत या संसारामध्ये येऊन पडलेलो आहे, या इहलोकामध्ये माझं परमकल्याण कसं होईल याचा विचार करायला सांगितला. तरावया पार भवसिंधू म्हटले हा विचार आम्ही का करावा? त्यावेळेला सांगितलं नाशिवंत देह जाणार सकळ. कारण आता जर का प्राप्त वेळेमध्ये आपल्या कल्याणाचा विचार मनुष्याने केला नाही तर विचार करण्यासाठी पुन्हा ही संधी, हा वेळ, हा जन्म आपल्याला मिळेलच असं काही नसतं. हे सुचवण्यासाठी म्हणून वचन वापरलं नाशिवंत देह जाणार सकळ. म्हटले कसा जाईल? आम्ही जन्माला येऊन एवढे वर्ष झाले अजून देह गेला नाही आणि तुम्ही म्हणता देह जाईल. कसा जाईल म्हटले हा देह? म्हटले काळ नावाचा सर्प या देहाला खातो आहे आणि साप, काळाला साप हे संबोधन, सर्प हे संबोधन दिलेलं आहे. सर्प हे संबोधन काळाला का दिलेलं? ग्रंथांनी सर्प हे संबोधन का दिलं? कारण आपलं भक्ष्य जे आहे ते भक्षण करण्याची सापाची एक कला असते. ती कशी कला असते? समोर आपलं भक्ष्य आहे हे सापाला कळाल्यानंतर तो अलगद त्याला खायला हळूहळू सुरुवात करतो, म्हणजे गिळायला सुरुवात करतो. तो इतक्या अलगद आल्हाद पद्धतीनं तो भक्ष्य गिळायला सुरुवात करतो की त्या दुसऱ्या जीवाला सुद्धा कळत नाही की मला साप खातो आहे. इतक्या अलगद. आणि मग ज्या वेळेला पूर्ण सापाच्या मुखामध्ये तो घट्ट पकडला जातो, आता त्या समोरच्या जीवाला कळूनही उपयोग नाही की मी सापाने मला आता गिळलेला आहे, कारण तो अर्ध्याच्या वर त्याच्या पोटात गेलेला आहे. आता धडपड करून आता हातपाय चालवून काहीच उपयोग नसतो. तसंच काळरूपी सर्प जीवाला खातो आहे किंवा देहाला खातो आहे. कसा? आयुष्य खातो काळ सावधान. म्हटले नाशिवंत देह जाणार सकळ. कसा जाणार? म्हटले आयुष्य खातो काळ काळ सावधान. तुम्ही सावध राहा. सावधान शब्द परिचयाचा असेल ना बसलेल्यांपैकी सगळ्यांच्या? पाठीमागं आवाज येतो आहे का? मग सावधान शब्द परिचयाचा नाही का? कधी ऐकला बरं? पण हा शब्द पुन्हा 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 वारंवार सत्संगाच्या माध्यमातून, कथा कीर्तनाच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला भेटतो. नुसता ऐकून उपयोग नाही.
सावधान व्हायला सांगितलेलं आहे. काही जीव असे असतात जे ऐकल्याबरोबर सावध होऊनही जातात. काही जीव एकदा ऐकल्याबरोबर सावध होत नसतात. म्हणून पुन्हा पुन्हा अशा प्रकारच्या सत्संगाच्या आयोजन नियोजनाची आवश्यकता असते. मग ते भागवताच्या माध्यमातून असो, ते रामायणाच्या माध्यमातून असो, ते देवी भागवताच्या माध्यमातून असो, का ते शिवमहापुराण कथेच्या माध्यमातून असो, हा जो सत्संग सोहळा आज आपण सुरू केलेला आहे, याची आवश्यकता काय आहे, काय गरज आहे? आपल्या जवळचं गाठी असलेलं, पदरी असलेलं, कष्टाने कमवलेलं धन द्रव्य याच्यामध्ये खर्च होत नाही का? होतं ना. शारीरिक कष्ट, मानसिक कष्ट होत नाहीत का? धावपळ होत नाही का? होते ना. सामान्य स्तरामध्ये पाहिला गेलं तर शरीराला कष्ट होतात, मनाला कष्ट होतात. जेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे धनद्रव्य असतं त्यातील काही प्रमाणातलं धनद्रव्य आपलं याच्यामध्ये खर्च होतं. कधी कधी असंही वाटण्याची शक्यता आहे की या भानगडीमध्ये पडलो नसतो. कधी कधी धावपळ खूप होऊन जाते ना, मग असं वाटायला लागतं या भानगडीत नसतो पडलो तर बरं बसलो असतो निवांत घरात. आणि तुमच्या माझ्यासारख्या जे आपण वेळेवर येतो त्यांना धावपळ लक्षात येत नाही महाराज. पण एकदा हरिकथेचं यजमान आपण होऊन पहा. हरिकथेचं आयोजन नियोजन आपण स्वतः करून पहा, मग कळेल हरिकथेचं आयोजन नियोजन करणं सोपी गोष्ट नाही. आता याच्यातला पुढचा भाग, होणारी धावपळ सुद्धा भक्त सहन करायला तयार होतात. याला कारण सत्संगावर प्रेम आहे, याला कारण कथेवर प्रेम आहे, याला कारण देवावरचं प्रेम आहे. आणि याचा तिसरा, आता याच्याही पुढचा टप्पा, होणारे कष्ट भगवंत आपल्याला जाणवू देत नाहीत, कारण भगवंतच आपल्याकडून हे सगळं करवून घेत असतात. आपण निमित्त मात्र असतो. पण याच्यात आपल्याला अभिमानाची गोष्ट एकच मानायला पाहिजे. आपण मी हे सगळं करतो आहे हा अभिमान त्यागून भगवंतानी मला हे सगळं करून घेण्यासाठी निमित्त मात्र का होईना निवडलेलं आहे, बस याच्यातच माझं जीवन धन्य झालं. या जगात माणसं कमी आहेत का? मग किती माणसांना हरिकथा कीर्तनाचं आयोजन आपण स्वतः करण्याची इच्छा होते? किती माणसं अशी आहेत जे हरिकथा कीर्तन आयोजन झाल्यानंतर त्यांना सहकार्य करायची इच्छा होते? किती माणसं अशी आहेत चालू असलेल्या कथा कीर्तनामध्ये ज्यांना आर्थिक सेवा, शारीरिक सेवा करण्याची इच्छा होते? कोणालाच होत नाही असं आजपर्यंत कधी झालं नाही. कलियुग चाललेला आहे महाराज, पण तरी सुद्धा ज्यांना भक्ती करायची ते करतीलच, ज्यांना नामगायन करायचं आहे ते करतीलच, ज्यांना सेवा करायची आहे ते सेवा केल्याशिवाय राहणार नाही. कारण काय? याला कारण एकच आहे, भगवंताचा आशीर्वाद, साधू संतांचा आशीर्वाद, वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद. आपल्या कुळामध्ये कोणीतरी काहीतरी पुण्य करून गेलेलं आहे, त्या पुण्याईचा हा प्रताप असतो. मागच्या जन्मात आपल्याकडून काहीतरी पुण्यकर्म घडलेलं आहे त्याचा हा परिणाम असतो. या जन्मामध्ये आतापर्यंत येन केन प्रकारे चालता चालता आपल्याकडून काहीतरी शुद्ध पुण्य घडलेलं आहे त्याचा हा परिणाम असतो. किंवा भगवंताची आपल्यावरती काहीतरी कृपा आहे म्हणून आपल्याला हे सगळं करायची इच्छा होत असते. नसता भगवंताचं एक वेळचं नाममुखामध्ये येणं सुद्धा अवघड आहे. भक्तांकडे जर का आपण पाहिलं, संतांकडे जर का आपण पाहिलं तर अखंड भजन करताना दिसतात. अखंड अखंड अखंड, उठताना भजन, बसताना भजन, खाताना भजन, बोलताना भजन, चालताना भजन. कसं करतात हे भजन? आपल्या साधू संतांना जर का हा प्रश्न आपण विचारला
आम्ही नामगायन करण्याचा प्रयत्न केला, आम्ही भजन करण्याचा प्रयत्न केला, तर आमच्याच्यानी हे भजन होत नाही, तुम्ही कसं करतात? उत्तर देताना संतांनी उत्तर दिलेलं आहे की आम्ही काय केलं? जन्मोजन्मे आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मे आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मे आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी ते भाया विठ्ठले कृपा केली, ते भाया विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, ते भाया विठ्ठले कृपा केली, देवाया विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी जन्मोनी संसारी झालो त्याचा दास, 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 माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, माझा तो विश्वास, पांडुरंगे जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले, जन्मोजन्मी बहु पुण्य केले. उत्तर दिलेलं आहे संतांनी. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. काय कृपा केली? जन्मोनी संसारी झालो त्यांचा दास. ही कृपा आहे महाराज. म्हणून वारंवार सत्संगाचं आयोजन पुन्हा 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 यासाठीच करावं लागतं. मला असं वाटतं तिसऱ्या वेळेला आपण ठाकरे नगरमध्ये या ठिकाणी एकत्र येत आहोत. टाटू परिवाराच्या वतीनं श्रीमद भागवत कथेचं आयोजन झालं, त्याही वेळेला आपल्याकडून सेवा घडली. आणि आसावा परिवाराच्या वतीनं आता दुसऱ्यांदा हरिकथेचं आयोजन, दुसऱ्यांदा शिवपुराणाच्या माध्यमातून दुसऱ्यांदा कथेचं आयोजन या ठिकाणी संपन्न होत आहे. 2022 साली मला असं वाटतं शेवटची सेवा संपन्न झाली आणि 2 वर्षाच्या अंतरालाने पुन्हा एक वेळेला सारे भक्त आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. ही आनंदाची गोष्ट आहे. आणि आपण सारे जण हरिकथा प्रेमी आहात, सत्संग प्रेमी आहात, भजन प्रेमी भक्त आहात. म्हणून या परिसरामध्ये ज्या ज्याही वेळेला येण्याची संधी प्राप्त होते त्या त्या वेळेला आनंद होतो की ऐकण्याची इच्छा असणारे सगळे भक्त या ठिकाणी उपस्थित असतात.
आयोजक नियोजकही उत्तम आहेत आणि श्रवण करणारे श्रोते सुद्धा या ठिकाणावरती उत्तम प्रकारचे आहेत. आनंदाने हरिकथा श्रवण करतात आणि हरिकथेचा आनंदही घेतात. विचार करत होतो आपण, मनुष्याचा जन्म प्राप्त झाल्यानंतर प्राप्त असला पाहिजे विवेक. विवेक अर्थात विचार कशाचा? परमकल्याणाचा. कोट्यावधी माणसं या मृत्यूलोकामध्ये जन्माला आलेली आहेत, पण साऱ्यांनाच कळत नाही की आपलं परमकल्याण आपण करून घेतलं पाहिजे. त्यात थोडीफार माणसं अशी असतात ज्यांना कळतं की आपण सत्संगाचा आश्रय, कथा कीर्तनाचा आश्रय, ग्रंथाचा आश्रय, संतांचा आश्रय घेतला पाहिजे आणि ती माणसं घेतात. आणि त्याच्यात फार कमी माणसं अशी असतात की सत्संगामध्ये आल्यानंतर सत्संग श्रवण करतात. विवेक विचार व्यासपीठाच्या ग्रंथाच्या माध्यमातून त्यांना प्राप्तही होतो आणि ते त्या मार्गाने वाटचाल करायला आरंभही करतात. आणि हेच आपलं परम कर्तव्य आहे. हे आपलं परम कर्तव्य आहे. जशी हिमालयामध्ये उगवलेली किंवा हिमालयामध्ये उगम पावलेली जी गंगा आहे, त्या गंगेचा प्रवाह कुणाकडे आहे? उत्तर प्राप्त होतं, समुद्राकडे आहे. हिमालयामधून निघालेली गंगा उंच पहाडावरून खाली उतरते. अत्यंत वेगामध्ये ती प्रवास करत निघालेली आहे. तिचा वेग पहावा किती आहे महाराज. कधी वेडी वाकुडी वळण घेते, कधी उंच कड्यावरून खाली उडी मारते, कधी काटेरी झुडपांवरून प्रवाह नेते आपला, कधी दगडांमधून वाहताना दिसते. अशी ती हिमालयामध्ये उगम पावलेली गंगा ऋषिकेश हरिद्वार पर्यंत ज्या वेळेला येते त्यावेळेला समतल प्रदेशामध्ये तिचा प्रवेश होतो. तिथून पुढे ती गंगा काशी प्रयाग या दिशेने आपल्याला प्रवाहित झालेली दिसते. आणि काशीमध्ये ज्या वेळेला ही गंगा येते त्यावेळेला तिचा प्रवाह जरासा मंद होतो असं वर्णन आहे. आणि काशीमध्ये एक विलक्षण घटना अशी होते की गंगा ही पूर्ववाहिनी आहे, पण काशीमध्ये गंगा उलटी वाहताना दिसते. जर गंगेकडे पाहिलं ना तर गंगेचा प्रवाह उलटा दिसायला लागतो. आता त्याच्या पाठीमागचं कारण असं सांगतात की काशीमध्ये गंगा आल्यानंतर गंगेनं पाठीमागं वळून पाहिलं, मी कसा प्रवास करत आहे. म्हणून काशीमध्ये गंगा जराशी उलट प्रवाही वाहताना दिसते. तिथून पुढे गंगेचा प्रवाह. पण हे सगळं ऐकण्याच्या पाठीमागचं तात्पर्य एकच आहे की गंगा ही कुणाकडे धावते आहे, कुणासाठी धावते आहे, तिचं ध्येय काय आहे. तिचं ध्येय आहे समुद्राची भेट घेणे, समुद्रामध्ये जाऊन मिसळणं. म्हणून ज्या दिशेला समुद्र आहे तिथं ती धावत राहते. त्या दिशेनं धावता 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 अखेर शेवट गंगासागर आणि तिथं गंगेचं आणि समुद्राचं मिलन होतं. गंगा समुद्राला जाऊन त्या ठिकाणी भेटते. याचं दर्शन आपल्याला प्राप्त होतं. दृष्टांत म्हणून पाहिलं आपण की जशी ती गंगा तिचा प्रवाह जसा समुद्राच्या दिशेनं अखंड अविच्छिन्न अविरत ती समुद्राच्या दिशेनं धावत राहते, तसं तुम्ही मी सुद्धा आपल्या मनाची धाव, आपल्या बुद्धीची धाव, आपल्या इंद्रियांची धाव ही भगवंताकडे वळवली पाहिजे. इंद्रियांची वाटचाल दोन्ही दिशेला होत असते. इंद्रियांना जर का आपण विषय दान केले तर इंद्रिय रात्रंदिवस विषय भोगत राहतात. त्यांना पाप करायला लावलं तर ते पाप कर्मही करतात, त्यांना पुण्यकर्म करायला लावलं तर ते पुण्यकर्मही करतात. कारण इंद्रियांना काहीच नाही महाराज. इंद्रियांना ज्या कर्मामध्ये आपण गुंतवून टाकू इंद्रिय ते करत राहतात.
आणि एकदा का इंद्रियांना एखाद्या गोष्टीची सवय लागली की मग ती सवय मोडता मोडली जात नसते. म्हणून इंद्रियांना आवरायला सांगितलं. अधिक पापाचरणाकडे जर का इंद्रिय आपले धावत असतील, आपलं मनबुद्धी जर का पाप कर्माकडे प्रवृत्त होत असेल, तर इंद्रियांना रोकायला सांगितलं. काही जीव अखंड पाप कर्म करतात, काही जीव पुण्यकर्म करतात, पण ते पुण्य पापात्मक पुण्य करतात. म्हणजे पाप मिश्रित पुण्य त्याला मानलं जातं. पापात्मक पुण्य कसं आहे? ज्याच्या पाठीमागं काहीतरी सांसारिक कामना आहे, काहीतरी विषयांची वासना आहे. या सांसारिक कामनेला, या सांसारिक विषयांना भुलून आपण एखादं पुण्यकर्म जरी केलं तरी सुद्धा ते पुण्य शुद्ध पुण्य नसतं, ते पापात्मक पुण्य मानलं जात असतं. आणि याचा परिणाम स्वर्ग प्राप्ती होत असते, देवलोकाची प्राप्ती होत असते. आणि याच्या पुढे जाऊन पुण्याईचा प्रकार सांगितला, ज्याला शुद्ध पुण्य असं म्हणत असतात. आणि हे शुद्ध पुण्य कसं असतं? शुद्ध पुण्य कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सांसारिक कामना नाही, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची सांसारिक वासना नाही, मग फक्त भगवंताची सेवा म्हणून जे केलं जातं, फक्त भगवंताच्या प्रसन्नतेसाठी म्हणून जे केलं जातं, आणि फक्त भगवंताला अर्पण करण्यासाठी म्हणून जे केलं जातं, ते शुद्ध पुण्य आहे. आणि भगवद्गीतेमध्ये हेच सूत्र भगवंतांनी अर्जुनजी महाराजांना कर्मयोगामध्ये सांगितलेलं आहे की अर्जुना, तुला शास्त्रांनी जे नियत कर्म करायला सांगितलेलं आहे किंवा जे विहित कर्म करायला सांगितलेलं आहे, त्या कर्माचा तू कधीही त्याग करू नकोस. माझ्याकडे पहा. नमे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमवाप्तव्यम वर्त एव च कर्मणि. मला कोणत्याच प्रकारचं कर्म करायची आवश्यकता नसते, तरी सुद्धा मी जन्म घेतो. मी सगळे हे अवताराला येऊन नाना प्रकारच्या लीला करतो, नाना प्रकारचे एक प्रकारे उद्योग आपण म्हणू. तसं पाहिला गेलं तर भगवंताला काहीच करायची गरज नसते, तरी भगवंत हे सगळं करतात. भगवंत हे सगळं का करतात याचं कारण सांगत असताना सांगितलं की यद्यदाचरति श्रेष्ठस्तत्तद्देवेतरो जनः सयत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. पण अर्जुना, तुला मी हे विहित कर्म करायला सांगतो आहे, याच्या पाठीमागचं काय कारण आहे? याच्या पाठीमागचं एकच कारण आहे. तू सकल कर्म करत असताना हे कर्म मला समर्पण करत जर का गेलास, माझ्या प्रीत्यर्थ जर का हे सगळं कर्म करत गेलास, तर तू करत असलेलं कर्मच एक प्रकारचा यज्ञ होईल. किती कमाल आहे पहा. भगवद्गीतेमध्ये जे सूत्र या ठिकाणी भगवंत सांगतात, शास्त्रांनी आपल्याला जे सांगितलं ना, आपण ते करत राहावं आणि अत्यंत विश्वासाने करत राहावं. विश्वास बसत नसेल तर संतांकडे जावं म्हणतात, तर सत्संगामध्ये यावं म्हणतात आणि पुराणांच्या माध्यमातून त्याच्या पाठीमागचे रहस्य जाणून घ्यावे म्हणतात. तो का म्हणे नाही विश्वास जमनी, तो का म्हणे नाही विश्वास जमनी, तू का म्हणे नाही विश्वास जमनी, तू का म्हणे नाही विश्वास जमनी, तो का म्हणे नाही विश्वास जमनी, तो का म्हणे नाही विश्वास जमनी, तू का म्हणे नाही विश्वास जमनी, तू का म्हणे नाही विश्वास जमनी. पाहावे पुराणी विचारोनी, पाहावे पुराणी विचारोनी, तो का म्हणे नाही विश्वास जमनी,
तुका म्हणे नाही विश्वास जमनी पाहावे पुराणी विचारोनी पाहावे पुराणी विचारोनी तुका म्हणे नाही विश्वास जमनी तुका म्हणे नाही विश्वास जमनी तुका म्हणे नाही विश्वास जमनी. ज्यांना ज्ञान प्राप्त झालेलं नाही ते अखंड पापाचरण करतात. कोणी म्हणेल आम्ही काहीच पाप करत नाही, आम्ही कोणाला मारलं नाही, कोणाची हत्या केली नाही, कोणाला निंदा करत नाही, कोणाला शिव्या सुद्धा देत नाही, आम्ही आमचा उद्योग करतो, नोकरी कामधंदा व्यवसाय करतो, त्याच्या माध्यमातून जे धन प्राप्त होतं ते धन जमा करतो, मग त्या धनामधून आम्हाला जे विषय भोगावे वाटतात ते विषय आम्ही भोगतो, आम्ही काहीच पाप करत नाही. विषय रात्रंदिवस भोगणं हेच सगळ्यात मोठं पाप आहे. सगळ्यात मोठं पाप कोणतं आहे? आपलं मन, आपली बुद्धी आणि आपले इंद्रिय रात्रंदिवस विषयामध्ये लोळत राहणं हेच पाप आहे. पापाचे अनेक प्रकार सांगितले आणि त्याच्यापैकी एक प्रकार हा आहे. मग स्वतःच्या इंद्रियांना, स्वतःच्या मनाला, स्वतःच्या बुद्धीची जी विषयांकडे जाणारी जी धाव आहे ती धाव कुठंतरी रोखली पाहिजे, त्याला कुठंतरी अडसर उत्पन्न केला पाहिजे. जसं रस्त्याने जात असताना स्पीड ब्रेकर लावलेला असतं ना, गाडीचा वेग आपल्याला कमी करायला कमी व्हावा म्हणून असतं. किंवा आपण ज्या वेळेला रस्त्याने प्रवास करत असतो त्यावेळेला काही वेडेवाकडे नागमोडी वळणं असतात, काही घाटाचे रस्ते असतात, तिथं पाट्या लिहिलेल्या असतात, धोक्याचे वळण, वाहने कसे चालवा, सावकाश चालवा. अपघात प्रवण स्थळ किंवा अपघात प्रवण क्षेत्र, वाहने कसे चालवा, सावकाश चालवा. असे ते सूचना फलक असतात महाराज. कशासाठी? आपल्या गाडीचा वेग ते वाचल्यानंतर कुठंतरी चालवणाऱ्याला कळालं पाहिजे की आता आपण जरा सावध बर का, पुढे धोक्याचं वळण आहे. तसं सगळे जन्माला आलेले जे माणसं आहे ते स्वभावतः विषयांमध्ये आसक्तच आहेत. यांचा प्रवाह कुठंतरी कसा तरी रोखला गेला पाहिजे, यांना कसं तरी विषयांपासून परावृत्त केलं गेलं पाहिजे, बाजूला केलं पाहिजे. आणि ते काम सत्संग कथा कीर्तनाच्या माध्यमातून होत असतं. कुठंतरी विषयांना आळा बसला पाहिजे. म्हणून दोन गोष्टी भगवंतांनी सांगितल्या. अर्जुना, तुला शास्त्राने सांगितलेलं, वेदाने सांगितलेलं किंवा मी जे तुला सांगतो आहे ते नियत कर्म तू सोडू नकोस आणि तू पापाचरण करू नकोस. कर्म तर करणं चाललेलं आहे जीवांचं, पण नको त्या पद्धतीनं आणि नको त्या प्रकारचं कर्म करणं चाललेलं आहे. म्हणून जीवाच्या वाट्याला दुःख आहे, म्हणून मोह आहे, म्हणून अज्ञान आहे. मग हा मोह, हे दुःख, हे अज्ञान निरसन व्हावं असं वाटत असेल तर मी काय करू? मग भगवंत म्हणतात, मी सांगतो तसं कर्म कर ना. तू योगयुक्त होऊन कर्म कर, तू योगी हो, मग कर्म कर. दृष्टांत म्हणून पाहत आहोत. आणि या गीतेच्या 18 अध्यायाच्या माध्यमातून भगवंतांनी अर्जुनजी महाराजांना खरोखर योगावरती आरूढ केलं. आणि मग अर्जुनजी महाराजांकडून भगवंतांनी युद्ध करून घेतलं. महाराज, किती मोठी कला आहे भगवंताची. तसंच तुम्हाला मला वेदशास्त्र साधू संत ग्रंथांनी जे नियत कर्म, विहित कर्म सांगितलेलं आहे ते कर्म आपल्याला करायचं. विषयाचरणाकडे, पापाचरणाकडे धाव घेणारी जी आपली वृत्ती आहे त्या वृत्तीला आपल्याला रोखायचं. 2 आणि 3 पुण्यकर्म करत असताना किंवा विहित कर्म, शास्त्र विहित कर्म करत असताना एका गोष्टीकडे अखंड लक्ष दिलं गेलं पाहिजे की माझ्या मन बुद्धी चित्ताची धाव त्या विश्वात्म्याकडे, त्या परब्रह्माकडे, त्या भगवंताकडे
आहे का? मनोगतिरविच्छिन्ना यथा गंगांबसो बुधौ असं वर्णन केलं. ही मनाची बुद्धीची धाव भगवंताकडे असली पाहिजे. आणि इथूनच शिवमहापुराणाला सूतजी महाराजांनी सुरुवात केलेली आहे. 88,000 शौनकादी ऋषींनी सूतजी महाराजांना प्रश्न विचारला होता की मनुष्याचा भक्ती ज्ञानासहित विवेक कसा वृद्धिंगत होईल, वाढेल, याचं उत्तर आम्हाला द्या. कारण मनुष्याचं ज्ञान उत्पन्न होणं आवश्यक आहे, मनुष्याची भक्ती उत्पन्न होणं आवश्यक आहे आणि मनुष्याच्या अंतःकरणामध्ये ज्ञानभक्तियुक्त विवेक उत्पन्न होणं आवश्यक आहे. सहसा आम्ही ज्या वेळेला या जीवांकडे पाहतो त्यावेळेला हे जीव विवेक संपन्न जन्माला आलेले आहेत असं आम्हाला दिसत नाही. कोण विवेकी आहे आणि कोण अविवेकी आहे हे कसं ठरत असतं? जे आपल्या कल्याणाचा जराही विचार न करता अखंड मनाला वाटेल तसं केवळ आणि केवळ विषयांमध्ये लोळत आहेत, विषय भोगत आहेत, ते अविवेकी आहेत. आणि विषय सुख भोगत असताना सुद्धा जरासं कुठंतरी स्वतःला सावध करत असताना जे भगवंताची भक्ती करण्याचा, सेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत, जे ज्ञानाचा आश्रय, जे भक्तीचा आश्रय घेत आहेत, ते विवेकी आहेत. पण कलियुगामध्ये जन्माला आलेल्या ह्या जीवांकडे ज्या वेळेला आम्ही पाहतो त्यावेळेला आम्हाला काय दिसतं? त्यावेळेला असं दिसतं की हे सारे जीव स्वभावतःच आसुरी स्वभावाचे जन्माला आलेले आहेत. आसुरी पद्धतीचे कर्म करण्यामध्ये हे गुंतून पडलेले आहेत. यांना चांगलं काय, यांना वाईट काय, काहीच कळत नाही. बस यांना रात्रंदिवस विषयाचं भोग कसे भोगता येतील एवढाच फक्त विचार यांच्या मनामध्ये आहे. किती विषय आम्हाला प्राप्त करून घेता येतील, किती विषय आम्ही भोगू, बस एवढाच विचार. आणि अशा जीवांकडे ज्या वेळेला आम्ही पाहतो त्यावेळेला आम्हाला कीव येते, दया उत्पन्न होते. कोण म्हणतंय? शौनकादी ऋषी ही सगळ्या जीवांची व्यथा सूतजी महाराजांच्या समोर व्यक्त करत आहेत. म्हणून महाराज, भक्ती ज्ञान वैराग्ययुक्त विवेक कसा उत्पन्न होईल आम्हाला सांगा. आणि या कलियुगामध्ये जन्माला आलेली जी मूलतः आसुरी स्वभावाची जीव आहे, विषयांमध्ये ज्यांचं अंतःकरण गुंतून पडलेलं आहे, त्या जीवांचं परमकल्याण कसं होईल आम्हाला सांगा. त्यावेळेला सूतजी महाराज उत्तर देतात, त्या जीवांच्या परमकल्याणाचा उपाय ज्यामध्ये आहे, पापाचरणाकडे ज्यांची वृत्ती आहे, अखंड विषय भोगण्यामध्ये ज्यांचं मन आसक्त आहे, जे संसारासक्त झालेले जीव आहेत, त्या जीवांच्या मनामध्ये भक्ती ज्ञान वैराग्य विवेक उत्पन्न व्हावा याच्यासाठी. आणि अखंड ज्या जीवांची धाव ही विषयांकडे, संसाराकडे, प्रपंचाकडे आहे, ती त्यांची धाव परमगतीच्या दिशेनं व्हावी याच्यासाठी एक परम साधन, एक परम शास्त्र मी तुम्हाला वर्णन करून सांगतो, ज्याला शिवपुराण असं म्हणतात. कुणाची महती यामध्ये गायन केलेली आहे आम्हाला सांगा. सूतजी महाराज वर्णन करतात, जे शिव अत्यंत मंगलकारक अशा प्रकारचं शिवपुराण मी तुम्हाला वर्णन करून सांगणार आहे. या शिवपुराणामध्ये देवादिदेव महादेव परब्रह्म परमात्मा सच्चिदानंद स्वरूप अनंत ब्रह्मांड नायक जगदाधार भगवान श्री सांब सदाशिवांची अगाध महती यामध्ये गायन केलेली आहे. असे जे जन्माला आलेले अज्ञानी जीव आहेत, पामर जीव आहे, विषयी जीव आहे, ज्यांच्या जीवनामध्ये तप नाही, ज्यांच्या जीवनामध्ये सत्य नाही, ज्यांच्या जीवनामध्ये दया नाही, ज्यांच्या जीवनामध्ये दान नाही,
ज्यांच्या जीवनामध्ये सेवा नाही, कशा पद्धतीनं आपण इहलोकामध्ये आणि परलोकातलं आपलं कल्याण करून घेतलं पाहिजे हे ज्यांना कळत नाही, अशा साऱ्या दीन दुःखित जीवांचा एकमेव आधार, एकमेव आश्रय आहेत, ज्यांना भगवान सांब सदाशिव असं म्हणतात. जे शिवपुराण सूतजी महाराज 88,000 शौनकांना वर्णन करून सांगतात, तेच तुम्ही मी श्रवण करण्याचा प्रयत्न करत आहोत. शिवपुराणाच्या वैशिष्ट्यामध्ये सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य तर पुराणाच्या नावावरूनच स्पष्ट होतं की हे शिवपुराण आहे, म्हणजे भगवान सदाशिवांची महती याच्यामध्ये गायन केलेली आहे. पण अजून एक वैशिष्ट्य या ग्रंथाचं असं आहे की यामध्ये फक्त भगवान शंकरांचा महिमा गायन केलेला आहे असं नाही, तर सामान्य जीवाला सदाचाराची उत्तम शिकवणही शिवपुराणाच्या माध्यमातून दिलेली.